भरपूर लोकांना वाटतं की जेवल्यानंतर चालायला गेल्यानंतर डायजेशन खूप चांगलं होतं, पण तुम्हाला खरं सांगू का, ऍक्च्युली याचं सगळं उलटं होतं. जेवल्यानंतर जर खाल्लेलं जिरवायचं असेल तर त्याच्यासाठी लागतं ब्लड सर्क्युलेशन, म्हणजे तुमच्या पोटाकडे ब्लड सर्क्युलेशन जातं डायजेशन करण्यासाठी. आणि जेव्हा जर तुम्ही वॉक करत जातात, खास करून जेवण जिरवायला, तेव्हा ते ब्लड सर्क्युलेशन इन्स्टेड ऑफ गोइंग टू स्टमक ते जातं तुमच्या लेग्स मसल्सकडे. त्याच्याने काय होतं, तुमचं ब्लड सर्क्युलेशन डायव्हर्ट होतं आणि पोटाकडे स्टमककडे तुमच्या फूड डायजेशनसाठी ब्लड सर्क्युलेशन कमी भेटल्यामुळे तुमचं डायजेशन सफर होतं आणि मग त्याच्याने सगळे ऍसिडिटी आणि अपचन असे सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. याच्यासाठी तुम्हाला एक सोल्युशन सांगतो. तुम्हाला वॉक करायला जायचं असेल तर नक्कीच जा, पण जरा 20-25 मिनिटं जरा शांत बसा, जरा ब्लड सर्क्युलेशन पोटाकडे जाऊ दे, थोडं जेवण थोडंसं खाली जाऊ दे आणि मग त्याच्यानंतर तुम्ही जर 20-25 मिनिटं जर चालायला गेले जेवल्यानंतर तर मग काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही ते करू शकता. आणि हा, पण तो रिलॅक्सिंग वॉक पाहिजे, तो ब्रिस्क वॉक नाही पाहिजे, तो फास्ट वॉक नाही पाहिजे, तो जेवण जिरवण्यासाठी वॉक नाही पाहिजे. सर नेक्स्ट टाइम जेवल्यानंतर लगेच जेवण जिरवायला जाऊ नका, त्याला पहिला पचू द्या आणि नंतर मग जिरवा.